आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत। डबघाईस गेलेल्या जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आगामी विधानसभेच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे। नाशिक व येवल्यासह अनेक ठेवीदारांच्या मुदतपूर्व ठेवी पूर्ण होऊन देखील त्या परत न मिळाल्यामुळे जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांनी यापूर्वीच आमरण उपोषण केले होते। मात्र अद्याप जनता नागरी पतसंस्थेचा संस्थापक दौलत ठाकरे याच्यासह संचालक मंडळ व कर्मचारी हे मोकाट फिरत असून त्यांना अटक करून ठेवीदारांच्या ठेवी पुन्हा परत मिळाव्या याकरता येवल्यातील ठेवीदार संघटनेनं सहाय्यक निबंधक कार्यालय येवला येथे अधिकाऱ्यांना घेराव घालत निषेध व्यक्त केला। तसेच लवकरात लवकर आम्हाला आमच्या ठेवी परत मिळाव्या याकरता आंदोलनाचा इशारा दिला। तसेच आगामी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देखील या संघटनांनी दिला आहे। गेल्या 5 वर्षापासून जनता नागरी पतसंस्थेमध्ये आमच्या सर्व ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत। आम्ही वारंवार सहाय्यक निबंधक DDR SP ऑफिस या सर्व ठिकाणी अर्ज फाटे करून त्यांना निवेदनं देऊन वारंवार भेटून यांनी अद्यापर्यंत आमच्या एकाही रुपयाचा प्रश्न सोडवलेला नाही। आज सर्व जनता इथं भयभीत झालेली आहे आणि सर्व हे जे अधिकारी आहे हे सगळं अंग काढूपणा करताय आणि संगत मताने हा विषय कसा लांबवण्यात येत आहे याच्यावर त्यांनी जास्त भर घातलेला आहे। सदर्व आज आम्ही या सहाय्यक निबंधक ऑफिसला इथे आलेलो आहोत, तरी सुद्धा इथे औसाहेब म्हणून सुरेश कासार साहेब यांनी जनता नागरी पतसंस्थेचे औसाहेब आहे, यांनी अद्यापर्यंत 10 महिन्यापूर्वी आम्ही उपोषण केलं। त्या उपोषणामध्ये आम्हाला लेखी आश्वासन दिलं। त्या लेखी आश्वासनामध्ये असं आहे 3 महिन्यात तुमचे सगळं पैसे देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करतो, परंतु आजच्या मितीला 10 महिने झाले। यांच्याकडून अद्यापर्यंत कोर्टातून यांनी आता आम्हाला जर पैसे मिळाले नाही, आज आम्ही विधानसभेवर आम्ही 100% बहिष्कार करणार आहोत आणि मतदानावर बहिष्कार झाल्यानंतर ह्या तालुक्यामधून सीट 100% पाडण्याच्या प्रयत्नात आहोत। आम्ही सर्वजण ह्या सहाय्यक निबंधक ऑफिसला आलेलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही ऑफिसमधून उठणार नाही। वर्षापासून जनता नागरी पतसंस्था याच्यातले पैसे ठेवीदारांचे परत मिळत नाही, त्याबद्दल आम्ही या ऑफिसला वारंवार तक्रार करूनही आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही। आमचे जर पैसे लवकरात लवकर नाही मिळाले तर विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घातला जाईल। त्याच्यानंतर आमचे घरातले सदस्य, माझी आई स्वतःची हे टेन्शन घेऊन या पैशामुळे वारलेली आहे, त्याचा जबाबदारी जनता नागरी पतसंस्थेचीच आहे। मंडळ आणि मोकार फिरणारे जे संचालक मंडळ आहे यांना त्वरित लवकरात लवकर अटक व्हावा एवढं माझं म्हणणं आहे। स्वामी मुक्तानंदवर्त मी कार्यरत आहे। माझे 5 वर्षापासून जनता नागरी सहकारी संस्थेमध्ये पैसे अटकलेले आहेत, तर ते अद्यापही मला मिळालेले नाहीत। कष्टाने जे मिळवलेले पैसे आहे माझेच नव्हे तर इथे अनेक शेतकरी वर्ग किंवा कर्मचारी वर्ग आहे त्यांचे देखील पैसे अटकलेले आहेत। आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमचे पैसे देऊ, परंतु अद्यापही पैसे मिळालेले नाहीत। तर या ठिकाणचे जे संचालक मंडळ कर्मचारी जे आहेत तर या ठिकाणी आम्ही असं बघतोय की त्यांना अटक तर झालेली नाही आहे, ते मोकाट फिरत आहेत आणि ते जे दौलतराव जे ठाकरे आहेत मी त्यांचा उल्लेख करते की ते पळून गेले असं आम्हाला कळलेलं आहे। तर त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली जात नाही। जर शासनाने जर त्यांच्यावर कार्यवाही केली नाही तर आम्ही सभेवरती जे काही मतदान जे आहे त्याच्यावर आम्ही बहिष्कार घालणार आहोत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 98 90 98 40 42।